नमस्कार. आज आपण एका प्रचंड मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलाविषयी बोलणार आहोत. भारताच्या पहिल्या डिजिटल जनगणनेबद्दल. ही प्रक्रिया नेमकी कशी काम करणार आहे आणि तिचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो, चला तर मग हे सोप्या भाषेत समजून घेऊया. जरा विचार करा, आत्तापर्यंत जनगणनेसाठी अधिकारी घरी यायचे, माहिती घ्यायचे, बरोबर? पण आता कल्पना करा की कोणी तुमच्या दारात येण्याऐवजी तुम्ही घर बसल्या स्वतःच तुमची माहिती भरू शकता. हो, हीच आहे 2027च्या जनगणनेतील सर्वात मोठी क्रांती, स्वगणना. तर ही संपूर्ण प्रक्रिया सोपी करून सांगण्यासाठी आपण आज या 6 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत, ज्यामुळे डिजिटल जनगणनेबद्दलची प्रत्येक गोष्ट अगदी स्पष्ट होईल. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. यावेळची जनगणना नेहमीसारखी अजिबात नाहीये. ती पूर्णपणे बदलली आहे. ती डिजिटल झाली आहे. पाहूया यात नेमकं काय वेगळं आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की कागदाचा वापर आता पूर्णपणे बंद होणार आहे. सगळी माहिती डिजिटल उपकरणांवर गोळा केली जाईल. आणि सगळ्यात भारी म्हणजे जिओ मॅपिंगमुळे प्रत्येक घराची अगदी अचूक नोंद होईल. म्हणजे बघा, हा किती मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. ठीक आहे, तर आता पुढचा प्रश्न की 2027मध्ये नेमकं नवीन काय आहे. चला, यातले 3 मुख्य बदल कोणते आहेत ते पाहूया. तर बघा, यात 3 मुख्य आणि खूप मोठे बदल आहेत. पहिला म्हणजे सगळी प्रक्रिया ही डिजिटल फर्स्ट असणार आहे. दुसरा, आणि हा आपल्यासाठी खूप सोयीचा आहे, तो म्हणजे आपण घर बसल्या ऑनलाईन माहिती भरू शकतो, ज्याला स्वगणना म्हणतात. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा मानला जातोय, तो म्हणजे पहिल्यांदाच जातीवर आधारित माहितीसुद्धा गोळा केली जाणार आहे. बरं, मग सरकार ही एवढी मोठी गणना करणार तरी कशी? तर ही प्रक्रिया 2 अगदी सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. बघा, प्रक्रियेची सुरुवात होते घर सूचीकरणपासून. म्हणजे काय, तर आधी देशातल्या सगळ्या घरांची एक लिस्ट बनवली जाईल, त्यांची नोंद केली जाईल. आणि मग सुरू होईल दुसरा टप्पा, लोकसंख्या गणना, जिथे त्या घरात राहणाऱ्या लोकांची प्रत्यक्ष मोजणी होईल. सोपं आहे नाही का? आणि हो, हे काम कधी सुरू होणार? तर ही प्रक्रिया 1 एप्रिल 2026 पासूनच 8 राज्यांमध्ये सुरू झालीये. उदाहरण म्हणून बघायचं झालं तर उत्तर प्रदेशात मे-जून महिन्यात घरांची नोंदणी होईल. पण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्यक्ष मोजणी सुरू होण्याच्या 15 दिवस आधीच ऑनलाईन नोंदणीची सोय उपलब्ध होणार आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, की आपण घर बसल्याही ऑनलाईन नोंदणी नक्की करायची कशी. चला, ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. त्याआधी स्वगणना म्हणजे नेमकं काय, तर याचा एकदम सोपा अर्थ आहे, आता घरी जनगणना अधिकारी येण्याची वाट बघायची गरज नाही. आपण स्वतःच आपल्या कुटुंबाची सगळी माहिती ऑनलाईन भरू शकतो. ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. बघा, फक्त access.gov.in या वेबसाईटवर जायचं. तिथे आपलं राज्य निवडून मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईलवर एक OTP येईल, तो टाकला की व्हेरीफाय झालं तुमचं लॉगिन. लॉगिन झाल्यावर पुढे काय, तर एक डिजिटल नकाशा दिसेल. त्यावर फक्त आपल्या घराचं जे नेमकं ठिकाण आहे ते पिन करून निश्चित करायचं आहे. एकदा का सगळी माहिती भरून अर्ज सबमिट केला की एक युनिक रेफरन्स ID मिळेल. हा ID खूप महत्त्वाचा आहे, तो नक्की जपून ठेवावा. ठीक आहे, नोंदणी कशी करायची ते कळलं. पण या अर्जात प्रश्न तरी कोणते विचारले जाणार आहेत, चला त्यावर एक नजर टाकूया. तर या अर्जामध्ये साधारणपणे 33 प्रश्न असतील. म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही, फार वेळ लागणार नाही. साधारण 20-25 मिनिटात हे काम आरामात होईल. आणि प्रश्नही अगदी रोजच्या जगण्यातले सोपे असणार आहेत. म्हणजे घर पक्का आहे की कच्चं, घरात टीव्ही, कार किंवा बाईक यासारख्या वस्तू आहेत का, आणि पिण्याच्या पाण्याचा स्रोत कोणता आहे, अशा प्रकारचे मूलभूत प्रश्न असतील. आता सगळं ऑनलाईन म्हटल्यावर मनात डेटाच्या सुरक्षितेबद्दल प्रश्न येणं साहजिक आहे. तर चला, आपली माहिती कशी सुरक्षित राहील आणि कोणत्याही फसवणुकीपासून कसं वाचायचं हे समजून घेऊया. हे बघा, अधिकारी फक्त मूलभूत माहिती विचारतील, म्हणजे घरात किती लोक आहेत, घर कसं आहे वगैरे. पण ते कधीही बँक तपशील, पासवर्ड किंवा कुठल्याही ॲपचा OTP मागणार नाहीत. हे अगदी पक्क लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जनगणनेच्या नावाखाली जर कोणीही आर्थिक माहिती किंवा संवेदनशील पासवर्ड विचारत असेल तर ते अजिबात शेअर करू नका. ती फसवणूक असू शकते. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, जेव्हा सरकारकडे प्रत्येक गोष्टीची इतकी अचूक आणि तपशीलवार माहिती असेल, तेव्हा या नवीन डेटाचा वापर भारताची भविष्यातील धोरणं आणि विकास आराखडे ठरवण्यासाठी कसा केला जाऊ शकेल यावर नक्की विचार करायला हवा.